चिपळूण तालुक्यातील सावर्डे डेरवन फाटा येथे मुंबई गोवा महामार्गावर आज एक भीषण अपघात झाला। एका आयशर टेम्पोने टू व्हीलरला जोरात धडक दिल्याने टू व्हीलर स्वार जखमी झाला आहे। अपघाताचे सविस्तर वृत्त असे की आज सावर्डे डेरवन फाटा येथे आयशर टेम्पो क्रमांक MH 48 DC 6712 ने होंडा ॲक्टिवा क्रमांक MH 08 Z 5365 या टू व्हीलरला धडक दिली। धडक एवढी जोरात होती की टू व्हीलर टेम्पोच्या पुढच्या चाकाखाली अडकली। या अपघातात टू व्हीलर स्वार जखमी झाला आहे। अपघाताची माहिती मिळताच स्थानिक लोक आणि सावर्डे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। जखमी टू व्हीलर स्वाराला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। त्याची प्रकृती सध्या धोक्याबाहेर असल्याची माहिती मिळाली आहे। या अपघातामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली आहे। पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। पावसाळ्याच्या दिवसात रस्ते निसरडे असतात, त्यामुळे वाहन जपून चालवावीत असे आवाहन पोलिसांनी केले आहे। प्रत्यक्षदर्शींची प्रतिक्रिया: आम्ही इथे उभे होतो तेव्हा अचानक मोठा आवाज झाला। बघितले तर टेम्पोने टू व्हीलरला धडक दिली होती। आम्ही लगेच पोलिसांना फोन केला आणि जखमी व्यक्तीला रुग्णालयात नेण्यासाठी मदत केली असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले।